पुढची बातमी बीडच्या वडवणीमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे। धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराडांवर खोटा गुन्हा दाखल केल्याचा निषेध करत बंद पुकारण्यात आलाय। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड यांच्यावरती गुन्हा दाखल झालाय। त्यामुळे कराड यांच्या समर्थकांनी रॅली काढून घोषणाबाजी केली आणि वाल्मिक कराड यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी केली। या संदर्भात त्यांनी वडवणीच्या तहसीलदारांना निवेदन दिलं। आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव बीडमधून आपल्या सोबत आहेत। वडवणीमध्ये काय परिस्थिती सुरेश आता? बीडच्या वडवणीमध्ये आज बंद पुकारण्यात आला आहे आणि सकाळपासूनच हा बंद सुरू आहे। विशेष म्हणजे जे वाल्मिक कराड यांचे समर्थक आहेत त्यांनी वडवणी शहरामध्ये रॅली काढली होती आणि ती रॅली काढल्यानंतर तहसीलदाराला निवेदन देखील देण्यात आलेले आहे। ज्या पद्धतीने खंडणीचा एक वाल्मिक कराड यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला होता आणि तो गुन्हा खोटा आहे, राजकीय द्वेषातून हा गुन्हा दाखल केल्याचा देखील संताप व्यक्त केला जातोय। विशेष म्हणजे आपण जर गेल्या 3-4 दिवसापासून बघितलं तर बीड जिल्ह्यामध्ये जे संतोष देशमुख हत्या प्रकरण आहे ते गाजत असताना त्या प्रकरणानंतर खंडणीचं जे प्रकरण झालं होतं त्यामध्ये वाल्मिक कराड यांचं नाव आलेलं होतं आणि त्यानंतर मात्र राजकीय वर्तुळात देखील अनेकांनी आरोप प्रत्यारोप केले होते। मात्र दुसरीकडे जर बघितलं तर वाल्मिक कराड यांच्यावरती हा खोटा गुन्हा दाखल झाला आहे तो मागे घेण्यात यावा यासाठी आज बीड शहरामध्ये वडवणी असेल, आष्टी, धारूर अशा अनेक ठिकाणी रास्ता रोको केले जातात आणि विशेष म्हणजे बंद देखील आवाहन करण्यात आले। माझ्यासोबत काही कार्यकर्ते आहेत, काय सांगाल नेमकं कशा पद्धतीने काय बनलंय तुमचं? हे बघा, लोकशाहीमध्ये जो प्रकार घडलेला आहे हे प्रकार एवढा निंदनीय आहे। कधी कधी असं वाटतं काही गोष्टी आपल्या हातात नसतात। लोकशाहीमध्ये आपल्याला ज्या ज्या गोष्टी शक्य आहेत त्या आपण गोष्टी शक्य करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे। त्या प्रयत्नातून आज बीड शहरातील मुख्यालयामध्ये एसपींना येस ते सांगतोय सर, एकच मिनिटात मी पूर्ण करतो। आज एसपींना आम्ही निवेदन याच्यासाठी देतोय, ज्या पद्धतीने सरपंचांची हत्या करण्यात आली अशा हत्यारांना बिलकुल कुणीही पाठीशी घालणार नाही आणि जर कुणी असा विचार करत असेल त्यांना माफी आहे तर हे कधी आम्ही सहन करणार नाही। एक बीडकर म्हणून आणि माणूस म्हणून सर्वप्रथम त्याचा निषेध करतो आणि अशा हत्यारांना शिक्षा झाली पाहिजे याच्यासाठी आम्ही निवेदन देत आहोत। आणि दुसरी गोष्ट, कधीतरी ह्या ज्या गोष्टीमध्ये जे लोक राजकारण करतायत त्यांनी असं मनावर हात ठेवावा, डोळे बंद करून स्वतःच्या मनाला प्रश्न विचार। ज्या वाल्मिक अण्णांवर तुम्ही आरोप करतात कधीतरी मनावर हात ठेवा, डोळे झाकून स्मरण करा, ते देखील कधीतरी तुमच्या कामाला आले आहेत। पण राजकीय आपण बघतोय इथं जे समर्थक आहेत त्या समर्थकाकडून या ठिकाणी संताप व्यक्त केला जातो। विशेष म्हणजे जो खोटा गुन्हा दाखल झालेला आहे तो मागे घेण्यात यावा अशा पद्धतीची मागणी देखील केली जाते। बिलकुल सुरेश, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। तर बीडच्या वडवणीमध्ये निषेध केला जातोय आणि आता पुढची बातमी आहे। दादरच्या 80 वर्ष जुन्या हनुमान मंदिराला बेकायदा ठरवून पाडकामाची नोटीस बजावणाऱ्या मध्य रेल्वेच्या प्रशासनाविरोधात भाविकांमध्ये प्रचंड संताप आहे। याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे आज याच हनुमान मंदिराला भेट देणार आहेत। आदित्य ठाकरे आज हनुमान मंदिरात दर्शन घेतील। संध्याकाळी 4:30 वाजता मंदिरात येऊन आदित्य ठाकरे हनुमानाचं दर्शन घेणार आहेत। एक मोठी बातमी आहे, किरीट सोमय्या देखील मंदिरामध्ये दर्शन घेणार आहेत। दुपारी 4 वाजता हनुमान मंदिरामध्ये किरीट सोमय्या जाणार आहेत। दादर स्टेशनच्या बाहेर असलेल्या दादर पूर्व इथे असलेल्या हनुमान मंदिरात किरीट सोमय्या दुपारी 4 वाजता जाणार आहेत। रेल्वे प्रशासनानं मंदिराला जी काही पाडकामाची नोटीस पाठवली आहे त्या विरोधात एकीकडे आदित्य ठाकरे संध्याकाळी 4:30 वाजता तर किरीट सोमय्या हे देखील 4 वाजता भाजपचे नेते हे हनुमान मंदिरामध्ये जाणार आहेत आणि तिथे दर्शन घेणार आहेत। हनुमान मंदिराला जी काही नोटीस बजावण्यात आली आहे आणि त्याच मुद्द्यावरनं, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरनं भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्यांकडून एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप केले जात आहेत। या संदर्भात आपण माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी अविनाश माने आहेत आपल्यासोबत। अविनाश, आज संध्याकाळी किरीट सोमय्या आणि आदित्य ठाकरे दोघेही येणार आहेत तिथे दर्शन घेण्यासाठी, काय माहिती? नक्कीच जर पाहिलं, ही जी जागा आहे ही रेल्वे प्रशासनाची जागा आहे, त्यावरती जर पाहिला हा जो आहे तो वाद सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। आणि त्या ठिकाणी पाहिलं तर शिवसेना ठाकरे गटाकडून जे आहे ते मंदिर वाचवण्याचा प्रयत्न देखील सुरू आहे आणि यातच जर पाहिलं भाजपकडून देखील हा प्रयत्न सुरू आहे। याच दरम्यान जर पाहिलं तर आता सायंकाळी 4 वाजता जे आहे ते किरीट सोमय्या जे आहे त्या मंदिरात जाणार आहे, त्याची आरती देखील करून हे मंदिर जे आहे ते आम्ही वाचवणारच अशी देखील भूमिका जी आहे ती किरीट सोमय्याने घेतली। आणि किरीट सोमय्या यावरती आता थोड्याच वेळ प्रसिद्धी माध्यमांशी जे आहे ते थेट बोलणार आहेत। अविनाश, धन्यवाद या माहितीसाठी।